नमस्कार. गेल्याच आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे चांदोडे कुटुंबियांवर एक अत्यंत दुर्दैवी आपत्ती ओढवली. आई वडील आणि मुलगा यांचा एकाच वेळी कड्यावरनं पडून मृत्यू झाला. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी आणि आपला चॅनल यांच्यातर्फे या तिघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण अशी घटना घडली की आपसुक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येतं. हे का घडलं, कशामुळे घडलं, याला कोण जास्ती कारणीभूत होतं, आणि मग त्या व्यक्तीचे मागचे रील्स काढा, त्यांच्या प्रोफाईल मधले फोटो बघा आणि त्याच्यावरनं वेगवेगळ्या चर्चा करा. त्याचबरोबर अजून एक प्रश्नाला या घटनेने तोंड फोडलं, ते म्हणजे की असे जेव्हा तिघांचे मृत्यू एकाच वेळी होतात तेव्हा त्या तिघांच्या पत्रिकेमध्ये मृत्यूयोग असतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींवर विचार करणार आहोत की जेव्हा एखादा अपघात किंवा एखादा ऍक्सिडेंट होतो, पूर होतो किंवा भूकंप होतो, त्यावेळी अनेक शेकडो माणसं एकाच दिवशी आपला प्राण त्यांना गमवायला लागतो. अशा वेळी या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एकाच वेळी मृत्यूयोग असतो का? आणि ज्योतिष, वैदिक ज्योतिष या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींवर चर्चा करूया. आपल्या आजूबाजूला नेहमीच या प्रकारच्या घटना घडत असतात की रेल्वे अपघात, जहाजं बुडतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस यांची ऍक्सिडेंट होतो, त्याच्यामध्ये शेकडो माणसं मरतात. सो वेगवेगळ्या प्रकारे पूर येतो, भूकंप होतो, एखादा अतिरेकी हल्ला होऊन त्याच्यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अमेरिकेमध्ये बघितलं तर एखादा मनस्थिती नीट नसणारा माणूस बंदूक घेऊन स्वैर गोळीबार करत एखाद्या शाळेमध्ये शिरतो आणि अनेक लोकांना त्या दिवशी त्यांचा जीव गमवावा लागतो. अशा वेळी अर्थातच हा एक प्रश्न येतो की या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये त्याच वेळी, एक्झॅक्टली त्याच वेळी मृत्यूयोग असतो का? आणि तो जर असेल तर तो कसा शोधायचा? याच्यावर थोडीशी साधक बाधक चर्चा करायला हवी. सो गेले अनेक वर्ष जेव्हा मी वाचन करतोय आणि या सगळ्या गोष्टींवर एक प्रकारे विवेकी पद्धतीने किंवा लॉजिकल, रिअलिस्टिक पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर विचार करतो, त्या विचारांनंतर माझ्या मनात जे काही विचार आहेत ते तुमच्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हे सगळं घडतं कशामुळे? या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये खरंच त्यावेळी मृत्यूयोग असतो का? त्याच्या आधी आपल्याला मृत्यूयोग म्हणजे काय ह्याच्यावर पण एक थोडासा विचार करायला हवा. किती ज्योतिषी असेल की ज्यांना एखादी पत्रिका बघितल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू दिनांक, वेळ हा एक्झॅक्टली सांगता येईल. इनफॅक्ट असं सांगू नये असंच बरेच वेळा सगळीकडे लिहिलेलं असतं की जरी तुम्हाला काही कळलं तरी पण ते शक्यतो त्या पद्धतीने सांगू नये. तरीही मी माझ्या ओळखीमध्ये अशा काही ज्योतिषींचं कथा ऐकलेल्या आहेत की ज्यांनी अत्यंत ठळकपणे मृत्यूचा कालावधी सांगितला होता आणि एक्झॅक्टली त्याच वेळी त्या व्यक्तींचा मृत्यू झाला. म्हणजे अगदी वेळ आणि तास नाही, तरी पण दिवस, तारीख ही नक्की सांगितलेली होती आणि नेमका त्याच वेळी अत्यंत नैसर्गिक पद्धतीने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पण ही या प्रकारची साधना, या प्रकारचा अभ्यास जरी तुमचा असला तरी त्या गोष्टी तुम्ही कराव्यात का? त्या गोष्टी सांगाव्यात का? तर असं बरेच वेळा सांगितलेलं असतं की जरी तुम्हाला या गोष्टी समजत असल्या तरी त्या जातकाला ते सांगण्याची काही गरज नाही. त्याचं अजून एक कारण हे पण मला असं वाटतं की तुम्हीच एक रिअलिस्टिकली विचार करून मला सांगा की समजा व्यक्तीचा मृत्यू 30 सप्टेंबर 2045 रोजी होणार आहे, असं समजा मी एखाद्याची कुंडली बघून सांगितलं. मला अत्यंत सुंदर कुंडली यायला लागली कधीतरी 50-60 वर्षानंतर आणि मला हे कळलं की एक्झॅक्टली या दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे आणि त्या तारखेला, त्या दिवसाला जवळजवळ एक 10-15 वर्ष मध्ये अजून अंतर आहे. याचा अर्थ असा होतो का की त्या माणसाने ते 10-15 वर्षामध्ये अगदी कोकण कड्यावरनं उडी मारली तरी त्याला मृत्यू येणार नाही?
ऑब्व्हियसली असं काही होणार नाही. सो तुम्ही जो मृत्यूची तारीख सांगू शकता किंवा एखाद्याने समजा सांगितली, तर याचा अर्थ असा असतो की त्या पर्टिक्युलर दिवशी त्या व्यक्तीच्या प्रतिकूल असे खूप ग्रहयोग त्या दिवशी होत असतात. आणि जी ग्रहयोग स्थिती ही मृत्यूला कारणीभूत घडू शकते, घडतेच असं नाही पण घडू शकते, असे काही ग्रहयोग त्यावेळी होत असतात. बरेच वेळा तुम्ही जर बघितलं असेल तर बरेच वेळा आपल्यापैकी काही लोक आपले नातेवाईक आजारी असतात, आयसीयू मध्ये असतात आणि खूपच क्रिटिकल असतात. अशा वेळी एक शेवटचा उपाय म्हणून पत्रिका एखाद्या ज्योतिषाला दाखवलेली असते आणि मग तो ज्योतिषी सांगतो की या 15 तारखेपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत काळ वाईट आहे, त्याच्या ते तेवढा जर त्यांनी सस्टेन करू शकले तर मग मात्र पुढे 10 वर्ष काही त्यांना धोका नाही. आता हे म्हणजे काय सांगितलेलं असतं थोडक्यात, आत्ता जर ते मरण नाही पावले या पुढच्या काही दिवसांमध्ये, तर मात्र त्यांच्या म्हणजे प्रकृतीला मरणापर्यंतचा धोका पुढचे 10 वर्ष नाही. आता ह्याला काय अर्थ आहे असंही एखाद्याला वाटू शकतं. कारण हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा बरेच वेळा या एस्पेशली मृत्यूच्या तारखेबद्दलचा एक प्रकारे विनोदी पद्धतीने वापर केलेला आहे, जेणेकरून ज्योतिषशास्त्राला हिणवून दाखवता येईल. अमरीश पुरीचाच 2 पिक्चर्स मध्ये असे सीन्स आहेत की तो व्हिलन आहे आणि तो त्याच्याकडे ज्योतिषी असतो आणि तो त्याला सगळं सांगत असतो आणि तो ज्योतिषाला विचारतो की तू किती वर्ष जगणार आहेस, आणि तो एक साधारण 40-50 मधला ज्योतिषी सांगतो की मी 80 वर्ष जगणार आहे. आणि अमरीश पुरी त्याला ताबडतोब खिशातून बंदूक काढून गोळी घालतात आणि म्हणतात ह्याला माहिती नव्हतं की हा आत्ता मरणार आहे आणि हा कोण मला भविष्य सांगणारा. पीके मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने थोडीशी नकारात्मक पद्धतीने किंवा टीकात्मक पद्धतीने ज्योतिषाबद्दल बोललं गेलं होतं. तर थोडक्यात काय, तर मृत्यू सांगता येतो का आणि मृत्यू कळतो का, आणि नक्की मृत्यू योग म्हणजे नक्की काय? मला असं वाटतं की मृत्यू योग हा आपल्या आयुष्यामध्ये एकदाच येतो असं नाही, तो एकापेक्षा जास्ती वेळा येऊ शकतो. फक्त तो आपण टाळलेला असतो, तो योग असतो. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन, आपण पहिल्या एपिसोड पासून हे सांगतोय की पत्रिका तुम्हाला कसला योग आहे हे सांगू शकते, काय घडणारच आहे हे पत्रिका सांगत नाही. काय लिहिलेलं आहे, काय घडण्याची शक्यता आहे ते पत्रिका सांगू शकते. तुम्हाला प्रत्येकाला असा अनुभव असेल की आपण एखादी गाडी चालवत असतो, आपण तसं बघायला गेलं तर अत्यंत सुंदर ड्रायव्हर असतो, पण एखाद्या क्षणी आपल्याही नकळत अचानक आपल्याला डुलकी लागते, अचानक आपल्या गाडीवरचा कंट्रोल जातो आणि अपघात होण्याची शक्यता असते. अचानक समोरच्याचा कंट्रोल जातो आणि गाडी अचानक आपल्याकडे येते. आपण फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्स मध्ये पटकन आपली गाडी बाजूला घेतो, आपल्याही नकळत रिफ्लेक्स ऍक्शननी, आणि आपण आणि आपल्या गाडीतल्या सगळ्या लोकांचे जीव वाचतात. या गोष्टी घडतच असतात. मग त्यावेळी आपण जेव्हा म्हणतो ना की काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती, थोडक्यात हा मृत्यूचा काळ किंवा काळ हा आपल्यापर्यंत येतो पण आपली वेळ आलेली नसते. काही ना काहीतरी प्रकारे मग आपल्याला जे आशीर्वाद मिळालेले असतात त्यांच्यामुळे, आपण जे पुण्यकर्म केलेलं असतं त्याच्यामुळे, आपलं जे पूर्वसंचित असतं त्याच्यामुळे आपली त्या क्षणामधून सुटका होते. पण असा क्षण आपल्या आयुष्यामध्ये अधूनमधून येतच असतो. साधं ट्रॅफिक मधून जाताना सुद्धा असे क्षण आपल्या आयुष्यात वारंवार येतात की जिथे एखादी समोरचं वाहन आपल्याला जोरात आढळून आपला मृत्यू होण्याची शक्यता असते. थोडक्यात ह्याला आपल्या ज्योतिषी भाषेमध्ये गंडांतर किंवा अनिष्ट काळ असं सांगितलेलं आहे की एखादा काळ मग तो अनेक गोष्टींचं मिश्रण असतो, की मग ती दशा महादशा काही नकारात्मक ग्रहांची चालू असते किंवा अनिष्ट ग्रहांची महादशा चालू असते, अंतर्दशा चालू असते. त्याच वेळी नेमका दुसरे 2 काही अनिष्ट ग्रहांची युती झालेली असते, त्यांची वक्रदृष्टी तुमच्या 8व्या स्थानावर, प्रथम स्थानावर किंवा अजून कुठल्या स्थानांवर पडत असते. आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन अचानक, थोडक्यात काय तर एखादा जो मोठा बॉम्ब असतो त्याची वात पुढे काढून ठेवलेली असते. आपण नेमकी काहीतरी काड्यापेटी शिलगवतो की आपल्याला आता उदबत्ती लावायची आहे आणि त्याची काडी आपण फेकून देतो. एरवी काडी ती विसते पण ती नेमकी काडी त्या वातीवर पडते आणि तो बॉम्ब फुटतो आणि सगळं उद्ध्वस्त होतं. या ज्या सगळ्या गोष्टी योगायोग आहेत ना, की ते असं प्रत्येक गोष्ट अत्यंत सुंदर पद्धतीने ती प्लॅन झाली पाहिजे आणि ती तशीच घडली पाहिजे तर स्फोट होणार. तशा गोष्टी आपल्या आयुष्यात कधीतरी अधूनमधून ह्या येऊ शकतात आणि त्याला
गंडांतर किंवा अनिष्ट काळ म्हणलं जातं. अशा वेळी होतं काय? मग त्याच्यामध्ये हर्षल सारखा ग्रह, राहू सारखा ग्रह तुम्हाला अचानक, हर्षल हा ग्रह विजेसारखा अचानक एखादा विचार, मग तो चांगलाही विचार असो किंवा तो नकारात्मक अत्यंत वाईट विचारही असो, म्हणजे खून करण्याची एकदम किंवा स्वतःला हानी करून घेण्याची, आत्महत्या करण्याचा अत्यंत तीव्र इच्छा काही सेकंदामध्ये मनात निर्माण करणं असो, किंवा अत्यंत काहीतरी चांगला शोध एका क्षणामध्ये डुलकी लागली आणि आत्ता मला स्वप्न पडलं आणि एकदम वेगळाच शोध ज्याने आयुष्य बदलून गेलं, सगळं जग बदलून गेलं, अशा प्रकारचा शोध लावण्याची क्षमता सुद्धा हर्षलमध्ये आहे. सो हर्षल, मंगळ, राहू आणि मनाचा कारक चंद्र या सगळ्यांमध्ये जेव्हा अशा काहीतरी गोष्टी अचानक त्या क्षणी घडतात, तेव्हा हा अनिष्ट काळ येऊ शकतो. जिथे मानसिक अस्थिरता असते, अचानक मोठे बदल मनामध्ये, विचारांमध्ये येऊ शकतात. ही खरं बघायला गेलं तर हा जो काळ असतो तो परिस्थितीला आपल्याला किती जुळवून घेता येतं त्याची परीक्षा असते. आपण आतापर्यंत काय कर्म केलेली आहेत, आपलं पुण्य संचय किती झालेला आहे, आपल्याला किती लोकांचे आशीर्वाद आहेत, आपल्या आजूबाजूला त्यावेळी कोण लोक आहेत, त्यांचा ऑरा किती चांगला आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यावेळी उपयोग होऊ शकतो आणि परिस्थितीतून आपण सही सलामत बाहेर सुटणार का त्याला आपण त्याचे बळी पडणार हे त्यावेळी ठरतं. सो भावनिक तीव्रतेचा हा काळ असतो. असा माझ्या मते असे क्षण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले असतील. आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, आपल्याला कुठेतरी काहीतरी एक प्रचंड फेल्युअर येतं आणि अशा वेळी इतका तीव्र भावना होते काहीतरी हानी करून घेण्याची. असा अनेकांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, पण आपण ते करत नाही कारण बाकीच्या गोष्टी तेवढ्या त्याला अनुकूल नसतात किंवा प्रतिकूल तेवढ्या नसतात. सो आपल्याला आपल्या रक्षणासाठी असा अनुकूल बाकी काही ग्रहस्थिती असते त्याच्यामुळे आपण त्या कृतीकडे जात नाही, पण अशी कृती एखादी होऊ शकते. अजून एक विचाराच्या मागे असा आहे, स्पेशली जेव्हा वाहनांचे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये शेकडो माणसं मरतात. एखादा पायलट चाललेला आहे आणि एखाद्या विमानामध्ये बिघाड होतो, पायलटला अचानक काहीतरी हार्ट अटॅक येतो आणि ते विमान कोसळतं किंवा वातावरण, हवामान बदलतं, त्यामुळे विमान कोसळतं आणि सगळे जातात. आता किती लोकांच्या पत्रिकेमध्ये त्या क्षणी मृत्यूयोग असतो. तर मृत्यूयोग हा फक्त मला असं वाटतं की हा फक्त एकट्या पत्रिकेवरनं बघणं हे बरोबर नाही. अनेक वेळा तुमचा मृत्यू किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा तुमच्या कुंडलीच्या बाहेरच्या काही गोष्टींवर पण अवलंबून राहू शकतो. म्हणजे काय? म्हणजे समजा मी ज्या विमानाने चाललोय त्या विमानाच्या ड्रायव्हरच्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये समजा असे या प्रकारचे ग्रह असतील, तर ऑब्व्हियसली तो ज्या विमानाने जाणार आहे ते विमान कोसळल्यामुळे बाकीच्यांवरही काही ना काहीतरी अरिष्ट येणारच आहे. अर्थात अशा वेळी सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे अख्खं विमान कोसळलं पण काही प्रवासी अत्यंत सही सलामत त्याही अपघातातून बाहेर पडले. मग कशावर नक्की विचार करायचा? म्हणजे नक्की मग आपण काही गोष्टी करायच्या की नाही, किंवा आपला मृत्यू नक्की किंवा आपल्यावर जो अनिष्ट काळ आहे तो नक्की कशावर अवलंबून आहे? तर वैयक्तिक ज्योतिषाखेरीज सुद्धा देशकाल ज्योतिष किंवा ज्याला मुंडेन ऍस्ट्रॉलॉजी म्हणतात, सामूहिक ज्योतिष हा एक वेगळा विचार ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. हे ते ज्योतिष आहे ज्याच्यावरनं एखाद्या देशाबद्दलची, राज्याबद्दलची किंवा प्रदेशाबद्दलची वेगवेगळी भाकितं केली जातात. यावर्षी भारताच्या कुंडलीमध्ये भारत देशाची पण कुंडली आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी एक्झॅक्टली 12 वाजता भारताचा जन्म झाला. जो सध्याचं गणराज्य आहे त्याचा जन्म झाला. त्यावरनं कुंडली काढून ते कसं केलं जाईल, त्याच्यामध्ये काय घटना घडू शकतील या वर्षामध्ये हे बघितलं जातं. आणि बऱ्यापैकी वेळा तुम्ही जर ग्रह संकेत किंवा अशी ही जे मासिक बघितली असतील तर या वर्षी गेल्या वर्षी स्पेशली त्यांनी सांगितलं होतं की खूप विमान अपघात होण्याची शक्यता आहे. आणि त्याच प्रकारे बऱ्यापैकी वेळा विमान अपघातांचे काय म्हणतात ना, न्यूज आल्या. किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती, त्यात सुद्धा आगी लागण्याची शक्यता आहे, पूर येण्याची शक्यता आहे, भूकंप होण्याची शक्यता आहे, या गोष्टी वर्तवलेल्या असतात इतक्या स्पेसिफिक. मग त्या कशा वर्तवता येतात? तर नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आपले जी पंचतत्व आहेत त्यामधला पृथ्वी तत्व जास्ती प्रिडॉमिनंट आहे का, जलतत्व प्रिडॉमिनंट आहे का, अग्नितत्व प्रिडॉमिनंट आहे, त्याप्रमाणे त्या पद्धतीचे अपघात घडून जीवितहानी किंवा आर्थिक हानी किंवा नैसर्गिक संपत्तीची हानी होणं या गोष्टी वर्तवल्या जातात. पर्जन्यमान तुम्ही जर पंचांग उडून बघितलं तर पर्जन्यमानामध्ये बाकी त्याच्यामध्ये केलेलं असतं.
पाऊस सुरू होण्याच्या जवळजवळ वर्षभर आधी सिद्धेश्वर मारटकर सर दाते पंचांगामध्ये लिहितात प्रत्येक महिन्यामध्ये किती पाऊस पडेल, कुठल्या कुठल्या तारखांना पाऊस जास्ती असेल, कुठल्या तारखांना पाऊस पडणार नाही, त्या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्ती पाऊस पडेल का कमी पाऊस पडेल, हे मारटकर सरांनी वर्षभर आधी सांगितलेलं असतं आणि ऑलमोस्ट त्याच तारखांना त्या घटना घडत असतात. सो या प्रकारचं जे ज्योतिष आहे की ज्याच्यामध्ये एखादा प्रदेश, एखादा देश याच्यामध्ये काय घडणार आहे, मग ते पाऊस चांगला पडणार आहे नाही पडणार आहे, एखादी नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप किंवा आग लागणे, वणवा पेटणे यासारखी किंवा मोठे अपघात, मग ते रेल्वे असतील, विमान असेल किंवा जहाज असेल, पुन्हा तेच वायुतत्व का पृथ्वी तत्व का जलतत्व किंवा एखादी महामारी, जसं पॅन्डेमिक आला होता. आणि आय रिमेंबर की PVR नरसिंह राव नावाचे एक मोठे ज्योतिषी आहेत, युट्यूबवर त्यांचे खूप व्हिडिओज असतात, ट्विटरवर ते आहेत. त्यांनी जवळजवळ वर्ष दीड वर्ष आधी एक भाकीत त्यांच्या फेसबुकवर केलं होतं की असं काहीतरी होणार आहे 2020 साली की जिथे जागतिक अर्थव्यवस्था आणि ओव्हरऑलच जागतिक सगळं लेव्हलला गोष्टी ठप्प होतील. कशामुळे ते त्यांना नीट सांगता नव्हतं आलं, पण काहीतरी आजपर्यंत न घडलेल्या गोष्टी या कालावधीमध्ये घडणार आहेत हे त्यांनी वर्ष 2 वर्ष आधी, जेव्हा कोविडचा एकही केस जगामध्ये कुठेही नव्हती, तेव्हा त्यांनी त्या गोष्टी वर्तवलेल्या होत्या. सो या प्रकारे काही ना काहीतरी भाकीत ही केलेलीच असतात आणि त्याचाही परिणाम या आपल्या आयुष्यावर होत असतो. करायचं काय मग अशा वेळी? तर मला असं वाटतं की ज्योतिष हे केवळ एक दिशादर्शक आहे. आपली कुंडली दाखवून आता मी किती वर्ष जगणार, कधी मरणार आणि माझं तारीख सांगा असं सांगण्यापेक्षा आपला साधारण पुढचं वर्ष, पुढची काही काळ हा कसा जाणार आहे अंदाज. पुन्हा सांगेन की ज्योतिष कुंडली तुमची काय प्रॉमिस केलेलं आहे, की काय घडू शकतं, काय घडण्याची शक्यता आहे हे सांगत असते. ते घडेलच याची खात्री कोणी देता येत नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी डायनेमिकली घडत असतात. तुम्ही कोणाबरोबर आहात, तुम्ही आजपर्यंत काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी घडत असतात. तिथे ज्योतिष हे केवळ एक दिशादर्शक आहे. आपल्या चॅनेलचं नावही GPS असं आहे, ग्रहफलशास्त्र. सो GPS जसं आपल्याला फक्त कुठला मार्ग आहे पुढचा आणि तो त्याच्यामध्ये किती ट्रॅफिक आहे, तो खडतर आहे का, तुम्हाला किती वेळ लागेल पोहोचायला हे सांगतं, पण तेही बदलत राहतं. आपण कुठल्या मार्गाने जाऊ, काय बदल करू हे आपलं कर्म ठरवतं. जीपीएससी सांगितलेला मार्ग न घेता समजा आपण वेगळ्याच मार्गाने गेलो आणि जर उशिरा पोहोचलो तर आपलं कर्मच त्याला कारणीभूत असतं. त्याच प्रकारे एखादा छोटा वेगळा मार्ग, शॉर्टकट आपल्याला माहिती असतो आणि त्या मार्गाने समजा आपण गेलो तर आपण जीपीएससी सांगितलेल्यापेक्षाही अलीकडे लवकर पोहोचू शकतो. हे जसं जीपीएस घडत असतं तसंच पत्रिकेचं आहे, तसंच कुंडलीचं आहे. सो तो केवळ एक दिशादर्शक किंवा केवळ एक मार्गदर्शक म्हणून कुंडलीकडे बघणं हे जास्ती यथार्थ आहे, जास्ती विवेकी आहे, जास्ती रिअलिस्टिक आहे आणि जास्ती तर्कनिष्ठ आहे. पण आपलं कर्म हे तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही केलेली चांगली कर्म, तुमच्या बरोबर असलेली चांगली संगत, तुम्ही आजपर्यंत साठवलेलं पुण्य हे अशा कठीण काळी, अशा गंडांतराच्या काळी, अशा अनिष्ट काळी तुम्हाला उपयोगी येऊ शकतं. आणि जरी तुमच्या नशिबामध्ये त्या काळी अपघात दिलेला असेल तरी त्या अपघातातून सही सलामत बाहेर काढण्याची चमत्कार तुमच्या कर्मामुळे, तुमच्या पुण्यामुळे घडू शकतो. आणि त्यामुळे कुंडली काही सांगत असली तरी शेवटी कर्म ही तेवढीच महत्वाची आहेत. तुम्ही जेवढी चांगली कर्म कराल तेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत राहतील, हेच ज्योतिषशास्त्र सांगत असतं. त्यामुळे फक्त ज्योतिषावर अवलंबून न राहता कर्मसिद्धी आणि कर्मसिद्धांत हा तेवढाच महत्वाचा आहे. माझ्या मते या प्रकारचे जे काही प्रश्न माझ्या मित्रांच्या मनात होते त्याला या व्हिडिओमधून उत्तर मिळालेलं असेल. पुन्हा एकदा चांदडे कुटुंबियांच्या आत्म्याला सद्गती लाभो तिघांच्याही, ही भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आपल्या सर्वांकडनं चांगलं पुण्यकर्म घडत राहो, जेणेकरून आपल्या आयुष्यात जरी असा एखादा क्षण आला की जो अत्यंत अनिष्ट होता तरी तो टळेल आणि आपलं आयुष्य सुकर होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. अशाच काही प्रश्नांबरोबर, अशाच काही विषयांबरोबर ज्योतिषशास्त्राबद्दल बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपापली काळजी घ्या, सत्कर्म करा, जेणेकरून आपली कुंडली जास्तीत जास्त सकारात्मक होईल. धन्यवाद.